श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ खोटे बोलणाऱ्याला दिलेला धडा. सत्याचा प्रकाश. अक्कलकोटमध्ये एक व्यापारी होता. त्याचे दुकान नेहमी शांत रिकामे, पण तो स्वतःला खूप चतुर समजायचा. एक दिवस पैसे मिळवण्यासाठी त्याने खोटे आजारपण दाखवले आणि लोकांमध्ये अफवा पसरवली, स्वामी समर्थ माझ्या घरी येणार आहेत. लोकांच्या गर्दीमुळे त्याला फायदा होईल याची त्याला खात्री होती. गावातील लोक धावत धावत त्याच्या घरी गेले, पण स्वामी कुठेही दिसेना. काही वेळाने स्वामी प्रत्यक्ष त्या रस्त्याने गेले. लोकांनी विनंती केली, स्वामी, या व्यापाऱ्याने सांगितले की तुम्ही आज त्याच्या घरी येणार. स्वामी थांबले. त्यांनी व्यापाऱ्याकडे शांत नजरेने पाहिले. ना राग ना क्रोध, फक्त खोल शांतता. ते म्हणाले, खोटे बोललास, मग त्याचा परिणामही तुलाच भोगावा लागेल. व्यापारी थरथरला. त्याने स्वामींच्या पायाला हात लावून माफी मागितली. स्वामी म्हणाले, मी तुला शिक्षा देण्यासाठी नाही आलो, पण सत्यापासून पळालास तर स्वतःच्याच भीतीत जगशील. स्वामींनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. क्षणात व्यापाऱ्याच्या मनातला लोभ, भीती, कपट जणू विरून गेलं. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो म्हणाला, स्वामी, स्वामी, आज मी जीवनभराचा धडा शिकलो. स्वामींनी शांतपणे सांगितले, सत्याचा प्रकाश कधीच मंद होत नाही रे. मन स्वच्छ असेल तर कृपा आपोआप येते. मित्रांनो, जीवनात काहीही मिळो, सत्य सोडू नका. ते स्वामीचं खरा प्रसाद आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.